कुठलाही ऋतू चालू असताना इडली बॅटर कसे फर्मेट करावे त्याच्या खास टिप्स पाहणार आहोत. खमंग फोडणी कशी करावी ते पण पाहणार आहोत. इडली किंवा डोश्याच्या बॅटरपासून असा कोणता नवीन पदार्थ बनवला तो सगळ्यांना आवडला आणि सगळ्यांनी भरपेट खाल्ला. ब्रेकफास्टसाठी, मुलांच्या टिफिनसाठी खास अशा 3 डिश आपण कोणत्या बनवणार आहोत ते आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपण एक पसरट भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण रेशनिंगला मिळणारा तांदूळ वापरणार आहोत आणि ते आपण 3 वाट्या घेणार आहोत. रेशनिंगचा तांदूळ जाड असतो आणि त्याच्यापासून आपले जे इडली बॅटर बनतं किंवा डोश्याचे बॅटर बनतं ते खूप छान असं फर्मेट पण होतं. तर 3 वाट्या आपण आता इथे तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी आपण इथे उडदाची डाळ वापरलेली आहे. म्हणजे 3 1 असे प्रमाण आपण घ्यायचे आहे. 3 वाटी तांदूळ घेतल्यावरती आपण 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. एक महत्त्वाची टिप म्हणजे 10 ते 12 आपण इथे मेथीचे दाणे घेतले आहेत. मेथीचे दाणे हे उष्ण असतात, त्यामुळे पीठ फर्मेट व्हायला मदत होत असते. तर आता सर्वप्रथम आपण तांदूळ व्यवस्थित धुवून घेणार आहोत. त्याचा पांढरा रंग जाईपर्यंत आपण ते धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, असे स्वच्छ धुवून झालेले आहेत. त्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत आणि पाणी आपण जे तांदूळ घेतले आहेत त्याच्या वरपर्यंत ठेवायचे आहे, कारण त्याच्यामध्ये आपण डाळ वापरली आहे ती फुलून वरती येणार आहे. त्यामुळे पूर्णतः बुडतील तांदूळ आणि डाळ असंच पाणी आपण ठेवायचं आहे. आणि आता आपण जर हे बॅटर थंडीच्या दिवसामध्ये तयार करत असाल तर तुम्ही सकाळी उठल्यावरती 8 ते 9च्या दरम्यान हे तांदूळ धुवून ठेवायचे आहे आणि त्यांना संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यांचं बॅटर तयार करायचं आहे. त्यानंतर हे बॅटर फर्मेट होण्यासाठी आपण सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत ठेवलं तर एकदम छान असं पीठ आपलं तयार होतं. पावसाळा चालू असताना सुद्धा सेम प्रोसेस वापरून तुम्ही बॅटर तयार केलं तर खूप छान बॅटर तयार होतं. समर सीझनमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये हा वेळ आपल्याला कमी लागतो. म्हणजे तुम्ही 3 ते 4 तास तांदूळ आणि डाळ भिजत घातले आणि त्यानंतर बॅटर तयार करून 5 ते 6 तासांसाठी किंवा ओव्हरनाईट फर्मेट व्हायला ठेवलं तर बॅटर चांगलं तयार होतं. तर आपण ही वेळ बघितली किती लागतो ते. तर आता आपण बॅटर व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये, तुम्ही बघितलं असालच. खूप छान अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला. जाडसर बॅटर ठेवायचं नाही आहे, त्यामुळे नरमपणा जो असतो इडलीला तो येणार नाही. हे बघा, असं स्मूथ असं बॅटर तयार झालं पाहिजे. तर हे आता आपण ओव्हरनाईट फर्मेट व्हायला ठेवणार आहोत. दाखवल्याप्रमाणेच सेम प्रमाण घेऊन तुम्ही बॅटर तयार केलं तर मऊ अशी इडलीसुद्धा तयार होते आणि डोसासुद्धा कुरकुरीत तयार होतो. तर हे आता आपण ओव्हरनाईट फर्मेट व्हायला ठेवून देऊयात. 5 ते 6 तासांनंतर किंवा ओव्हरनाईट फर्मेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आता जे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. खूप जाळीदार असं बॅटर तयार झालेलं आहे. मी चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला दाखवते किती छान असं फर्मेट झालेलं आहे आपलं पीठ. बघा, पूर्णपणे त्याला जाळी आलेली आहे. असं बॅटर तयार झालं तर आपण जे पदार्थ या बॅटरपासून तयार करतो ते खूप छान असे तयार होतात, टेस्टी पण होतात आणि आपल्याला जसं परफेक्ट जो पदार्थ पाहिजे असतो तसा तो तयार होतो. तर आता आपण बॅटरमध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या मीठ खाण्याच्या सवयीनुसार मीठ वापरायचं आहे. तर मी ते 2 ते 3 चमचे इथे ह्या बॅटरमध्ये मीठ वापरलेलं आहे आणि त्याला आपण आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जे बबल्स तयार झालेले असतात ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचे असतात, त्यामुळे बॅटर असं थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता इडलीच्या भांड्यामध्ये आपण इडली लावायला घेतलेली आहे. सगळे आपण भांडी भरून घेतली आहेत इडलीची. आपण आता इडली करून घेऊया. 5 ते 6 मिनिटांसाठी आपण आता ही इडली वाफवून घ्यायची आहे. जास्त वेळ आपण वाफवायची नाही. जास्त वेळ वाफवल्यामुळे काय होतं, त्याला चिवटपणा येतो. आता 5 ते 6 मिनिटांनंतर कशा तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता इडल्या. हे बघा, पूर्ण जाळी त्याला आलेली आहे आणि त्याच्यामुळे स्पंजसुद्धा चांगला येणार आहे. बघा, स्पॉन्जीनेस त्याला येणार आहे. आता आपण ह्या थंड करून घेऊयात. थंड केल्यामुळे व्यवस्थित निघतात सुद्धा.
हे बघा, थंड करून मी एक तुम्हाला दाखवते किती त्याला जाळी सुटलेली आहे व्यवस्थित. आणि अशा इडल्या असतात त्या 2 दिवससुद्धा तुमच्या अशाच नरम राहतात असं बॅटर तयार केल्यामुळे. तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घ्या, इडली खूप छान बनते. तर लगेचच आपण आता चटणी बनवून घेऊया. इथे एक ओला नारळ घेतलेला आहे, 3 ते 4 मिरच्या घ्यायच्या आहेत. तुमच्या तिखटाच्या सवयीप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या. थोडी मी डाळ घेतलेली आहे, चणा डाळ भाजलेली. शेंगदाणे घेतले आहे 4 ते 5. मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे आता आपण मिक्सरमधून काढून घेऊयात. मिक्सरमध्ये एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे याची. मिक्सरमध्ये वाटताना थोडं पाणी वापरायचं आहे, त्यामुळे चांगलं बारीक होतं आपलं मिश्रण असतं ते. तर आता आपलं चटणी तयार झालेली आहे. आपण बघूयात. खूप छान असा रंग चटणीला आलेला आहे बघा. ही चटणी खूप छान लागते. तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा या कुठल्याही कॉम्बिनेशनसाठी घेऊ शकता. तर आता आपण खमंग अशी फोडणी करून घेऊया. थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरं, मोहरी, हिंग घालून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता वापरलेला आहे. आता तयार केलेली फोडणी आपण चटणीवरती एकजीव करून घेणार आहोत. खूप खमंग अशी चटणी बनलेली आहे. आता आपण ही सर्व करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशा आपल्या इडल्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. आपण हिरव्या चटणीसोबत तिला सर्व करायची आहे. तुम्ही सांबर किंवा टोमॅटोची लाल चटणी बनवूनसुद्धा खाऊ शकता. तर आपला हा पहिला पदार्थ तयार झालेला आहे, इडली. रोज रोज इडली खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असेल तर तुम्हाला मी आज एक नवीन रेसिपी दाखवणार आहे. ती तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि ब्रेकफास्टसाठी सुद्धा खाऊ शकता. खूप छान अशी बनून तयार होते. कधी कधी इडलीसुद्धा आपली जास्त प्रमाणात बनते आणि परत त्या इडल्या खायला सुद्धा कंटाळा येतो. तर आता आपण लेफ्ट ओव्हर इडली बसून असा एक पदार्थ बनवायचा आहे. तो खूप चटपटीत आणि भन्नाट असा बनून तयार होणार आहे. तर सर्वप्रथम आपण उरलेल्या आपल्या ज्या इडल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. त्या सुरीच्या सहाय्याने आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे त्यांना अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला छोट्या मोठे आकार कुठले पाहिजेत त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. तर आता आपले हे सगळे पीसेस कट करून झालेले आहेत. अशा पद्धतीने बघा सगळे कट करून झालेत. आता आपण एक फोडणी तयार करायची आहे. त्यासाठी आपण कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तुम्ही तेल किंवा तूप घ्यायचं आहे, पण मी रिकमेंड करेन की तुम्हाला तुपामध्ये हे खूप छान बनून तयार होते. 5 ते 6 चमचे आपण इथे तूप घेतलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण आपल्या सर्वसाधारण फोडणीला आपण जशी फोडणी करतो तशीच फोडणी तयार करायची आहे. त्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी 1-1 चमचा वापरणार आहोत. त्यानंतर कढीपत्ता आपण वापरणार आहोत. कढीपत्त्याने खूप छान अशी टेस्ट त्याला येते. थोडंसं हिंगसुद्धा घातलं तरी चालतं. आता अर्धा चमचा इथे आपण हळद टाकलेली आहे. त्यानंतर तुम्ही तिखट किती खाता त्याप्रमाणे तिखटाचं प्रमाण वापरायचं आहे. लाल तिखट पावडर वापरायची आहे. मी 2 ते 3 चमचे इथे घेतलेले आहे. आता फोडणी न करपता तुम्ही हे आता जे आपण इडलीचे तुकडे करून घेतलेले होते ते लगेचच त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि त्यांना चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. फोडणी करपून द्यायची नाही आहे. इथे तुम्ही मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. जर मुलांना तिखट आवडत नसेल तर तुम्ही मिरची वापरून त्या मिरच्यानंतर काढून टाकू शकता. तर असं पूर्णपणे एकत्र करून घ्यायचे आहे. खूप छान असा रेड कलर त्याला येतो. हळूहळू आपण जसं त्यांना एकजीव करत जातो तसं त्यांना तो सगळा फ्लेवर येत जातो आणि छान अशी बनून तयार होते. तुम्ही नक्की करून बघा, मुलांना खूप आवडेल आणि खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये सगळं हे बनून तयार होतं. अगदी कुठलाही आपल्याला बाहेरचा पदार्थ इथे लागत नाही. जे घरामध्ये अवेलेबल असतात तेच पदार्थ आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. तर थोडीशी आपण आता कोथिंबीर असेल आपल्याकडे तर कोथिंबीर भरपूरशी वापरली तरी खूप छान अशी त्याला फ्लेवर येतो. आता तुम्ही बघू शकता किती छान रंगसुद्धा आलेला आहे. पदार्थ बघूनच असं वाटतं की कधी आता आपण हा खाणार आहोत. तर त्यानंतर आपण थोडासा चाट मसाला भरभरून घ्यायचा आहे, त्यामुळे त्याला आणखीन टेस्ट येते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यामुळे कोथिंबीर आणि जो चाट मसाला आपण वापरलेला आहे तो खूप छान पद्धतीने त्याला लागतो आणि इडली खूपच अशी
टेस्टी बनून तयार होते। ही आपली तयार आहे मसाला इडली। बऱ्याचशा फूड स्टॉलवरती हा पदार्थ खूप विकला जातो आणि खूप प्रमाणामध्ये माणसं हे पसंतसुद्धा करतात। तर आता आपली ही मसाला इडली तयार आहे। साधी इडलीसुद्धा तयार आहे। आपण आता हिरव्या चटणीसोबत आणि टोमॅटो सॉससोबत सर्व केलेले आहे। तुम्ही इथे टोमॅटोची चटणीसुद्धा वापरू शकता, खूप छान लागते। आता आपण टेस्ट करून बघूयात। टोमॅटो सॉसबरोबर खूपच चटपटीत अशी लागत आहे, खूप सुंदर। आणि आता हिरव्या ओल्या चटणीसोबत सुद्धा आपण ट्राय करूयात। तर एक पीस आपण आता घेऊयात आणि हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊन बघूयात कशी लागते ते। ही सुद्धा खूप छान लागते। तर याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा मसाला इडली। आता सेम बॅटरपासून आपण आणखीन एक पदार्थ बनवायचा आहे, तो म्हणजे डोसा। तर त्यासाठी आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। तर आता आपण सुरुवात करूयात। एक पॅन आपण घ्यायचा आहे ज्याच्यावरती डोसे आपण बनवतो। तर पॅन चांगला गरम झाल्यानंतर त्याला थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे। सगळ्यांनाच इडली आवडत नाही, तर आपण असे पदार्थ घरामध्ये आपले बनलेच जातात। एकाला इडली पाहिजे तर एकाला डोसा पाहिजे। तर सगळ्यांची फरमाईश पूर्ण करताना आपण कुठेच कमी पडलं पाहिजे नाहीत। तर आता एक चमचा आपण बॅटर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे। छान असं पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान अशी जाळी पण आलेली आहे। त्यानंतर आपण जे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची बारीक चिरून घेतलेली होती ती आपण त्याच्यावरनं टाकून घेणार आहोत। त्यामध्ये थोडंसं आपण मीठसुद्धा ॲड करायचं आहे। तर इथे तुम्ही तिखट मसाल्याचा वापरसुद्धा करू शकता थोड्या प्रमाणात। तुम्हाला जर तिखट आवडत असेल आणि असं लालसर रंग पाहिजे असेल तर वापरू शकता, किंवा गन पावडर मिळते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता। जी सांबर मसाला पावडर असते तीसुद्धा वापरू शकता। याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते। तर आता थोडा वेळ आपण झाकून घेऊयात। 15-20 सेकंदानंतर झाकण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर छान असा क्रिस्पी डोसा आपला तयार होतो। त्याच्यावरती आपण थोडं घी किंवा तूप वापरायचं आहे, त्याच्याने आणखीन छान क्रिस्पीपणा येतो आणि टेस्टही खूप छान येते डोशाला। तर आता थोडंसं आपण तूप इथे वापरलेलं आहे आणि आपण झाकण ठेवल्यामुळे कांदा आणि टोमॅटो थोडासा शिजला गेला आहे छानपैकी। आता आपण डोसा उलटून बघूयात कसा तयार झाला आहे। तुम्ही बघू शकता गोल्डन कलरवरती आपला डोसा तयार आहे खाण्यासाठी। खूप छान असा जाळीदार असा डोसा तुम्ही बघू शकता तयार झालेला आहे। तर सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही सेम बॅटर तयार केलं तर तुम्हाला खूप छान छान पदार्थ बनवता येतील। तर तुम्ही बघू शकता आता आपण दुसरासुद्धा डोसा तयार झालेला आहे। खूप छान असा क्रिस्पी असा डोसा तयार आहे खाण्यासाठी। आता आपण सर्व करून घेऊयात। आपण हिरवी चटणी, टोमॅटोची चटणी किंवा सांबर या सगळ्यांसोबत सर्व करू शकतो। तर खूप छान असा डोसासुद्धा तयार आहे। बघा तुम्ही खूप छान अशी जाळी आलेली आहे, म्हणजे इडलीसुद्धा मऊ बनते आणि डोसासुद्धा क्रिस्पी बनतोय। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबायचं आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत चॅनलवरती येणारे। तर आता डोसासुद्धा आपण टेस्ट केलेला आहे, खूप छान असा बनलेला आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा हे 3 पदार्थ। सगळ्यांचे धन्यवाद।